सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। विशालगढ़ हमले को लेकर जलगांव में मुस्लिम समुदाय का जोरदार विरोध, कार्रवाई और मुआवजे की मांग। जलगांव शहर के विभिन्न राजनीतिक और सामाजिक कार्यकर्ताओं ने कलेक्टर, राज्यपाल, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री के माध्यम से एक तरफा मांग की है कि मस्जिदों, दरगाहों और अल्पसंख्यक समुदाय के परिवारों को नुकसान पहुँचाने वाले सभी लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। 14 जुलाई को विशालगढ़ में हुए हिंसक माहौल के लिए सरकार पीड़ितों को मुआवजा दे। छत्रपति शिवाजी महाराज को श्रद्धांजलि। बयान देने से पहले समाज के सभी कार्यकर्ताओं ने कलेक्टर कार्यालय पहुंचकर श्री छत्रपति शिवाजी महाराज को पुष्पांजलि अर्पित की और उन लोगों के लिए प्रार्थना की जो उनके नाम पर अपने राज्य में हिंसक माहौल बनाकर अल्पसंख्यकों को नुकसान पहुंचा रहे हैं। जिला मजिस्ट्रेट को बयान कलेक्टर के बैठक में व्यस्त होने के कारण डिप्टी कलेक्टर सोपान कसार ने उनसे सहमति जताते हुए उनकी भावनाओं से सरकार को अवगत कराया, आने का वादा किया। प्रतिनिधिमंडल में शामिल फारूक शेख, सैयद चांद, मजहर पठान, अहमद सर, बाबा देशमुख, सलीम इनामदार, नदीम काजी, फिरोज शेख, जमील शेख, मुजाहिद खान, अनवर खान, ताहिर शेख, शेख इरफान नूरी, इदरीस कादिर, कौसर काकर, यूसुफ खान, मौलाना उमर, राजा मिर्जा, मोहम्मद आमिर, शेख तनवीर, जफर मिर्जा, शिबान फैज, कासिम उमर, निजाम शेख, शरीफ शेख, सलमान खटीक, अनीस पटेल, सादिक खान, मुबारक मुल्तानी, मोहम्मद सादिक बोंडा, एडवोकेट अयूब खान, मौलाना हुसैन साबरी और अन्य चित्र परिचय। मुस्लिम कार्यकर्ता छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के पास एकत्र हुए। फारूक शेख, बाब देशमुख, फिरोज शेख, अहमद सर, सलीम इनामदार, इरफान नूरी, मजहर खान आदि रेजिडेंट डिप्टी कलेक्टर सोपान कसार को बयान देते नजर आ रहे हैं। सच के साथ ब्रेकिंग न्यूज 24 जलगांव। आज आम्ही संपूर्ण जळगाव शहरातील विविध राजकीय पक्षाचे व तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पांजली वाहून या महाराष्ट्रात शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांचा इतिहास आहे की शिवाजी महाराज ज्या ज्या ठिकाणी ज्यांनी किल्ले बांधले त्या ठिकाणी त्यांनी सर्वप्रथम जर व्यवस्था केली असेल तर मुस्लिम समाजाच्या मशिदीची व्यवस्था केलेली आहे आणि त्या मशिदीमध्ये माझे सैन्य, माझे रखवालदार, माझे अंगरक्षक हे बरोबर वेळेवर नमाज पढत ऐकली त्याचंही त्यांनी लक्ष दिलेलं आहे। अशा या शिवरायांचे वारस जे 14 जुलैला एक अतिक्रमणाच्या नावाखाली मोठा मोर्चा काढतात आणि त्या मोर्चात विशालगडावर जाण्यापूर्वी त्या गजापूर गावाच्या वस्तीवर मुस्लिम समाजाचे निवडून लोकांचे घराचे नुकसान करतात, त्यांची संपत्तीचं नुकसान करतात, त्यांच्या घराचं नुकसान करतात। एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी असलेल्या प्रार्थनास्थळ म्हणजे मस्जिदीमध्ये घुसून त्याची गुंबद तोडली जाते। ज्या ठिकाणी प्रार्थनेला आमचे इमाम उभे राहतात ते तोडलं जातं। आमचं पवित्र ग्रंथ, पवित्र कुराणाचं नुकसान केलं जातं। अशा सर्व घटनांचा आम्ही जळगावकर तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि आज आम्ही महाराष्ट्र शासनाचे माननीय राज्यपाल, माननीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्री व अल्पसंख्याक समाजाला आज आम्ही हे निवेदन देतो आहोत आणि त्यात हीच मागणी करतो आहोत की मोर्चाचे आयोजक करणारे छत्रपती यांच्या विरुद्ध तसेच याचा मुख्य सूत्रधार, मुख्य जो मास्टर माइंड आहे पुण्याचा पळवळ तो आणि जितके लोक होते त्यांच्यावर कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढे भविष्यात असं कोणीही आमच्या महाराष्ट्र राज्यात दुस्साहस करणार नाही आणि अशा प्रकारे शिवाजीच्या नावाने कलंक निर्माण करणार नाही। तसेच ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित शासनाने नुकसान भरपाई करून द्यावी जेणेकरून शासनाचं हे मत आम्हाला दिसून येईल। परंतु मित्रहो, या शासनाकडून आम्हाला अपेक्षा पण नाही आहे कारण की याच मुख्यमंत्र्याने काही दिवसापूर्वी बोलले होते की मी या गणेश याचा करेक्ट कार्यक्रम करणार आहेत आणि त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम केलेला आहे। म्हणून आम्ही त्या मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्याचाही निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी त्वरित या ठिकाणी त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही या ठिकाणी मागणी करतो। धन्यवाद।